नाम घेती वाचे उद्धरती तयांची सकळ कुळे इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयांची सकळ कुळे सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिणे सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिणे ज्ञानदेव दर्शने मुक्त होती या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयांची सकळ कुळे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई 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 नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आत्मरूप गणेशु स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण. श्री गुरूंचे दयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे. सारस्वत आघवे जिव्हे सिये वक्तृत्वा गोडपणे. अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे. अक्षरांचे भावाचे अवतरण जय अवतरविती खूण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय. जय हृदयी गिवसूनी ठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता उद्धृत केलेला हा जो अभंग आहे हा आपल्या वारकरी संप्रदायातील एक विशेष अधिकार संपन्न, तसं पाहिलं तर बहुजन समाजापैकी परंतु भगवत साक्षात्कारी असणारे संत श्री संत सेना महाराज या महात्म्यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून संत सेना महाराज श्री संत ज्ञानोबरायांविषयी आपल्या अंतःकरणातला असणारा सद्भाव व्यक्त करतात. अर्थात तो सद्भाव व्यक्त करत असताना ज्ञानोबरायांच्या संबंधात ज्ञानोबरायांना नमस्कार करणं वगैरे आपली सर्व भूमिका संत सेना महाराज बजावतातच, परंतु ते बजावता बजावता ज्ञानोबरायांचा महिमा आपल्या पुढं स्पष्ट करतात. अर्थात संत सेना महाराज ज्ञानोबरायांना धन्यतेचे उद्गार देतात, ज्ञानोबरायांबद्दल धन्यतेचे उद्गार काढतात आणि ते धन्यतेचे उद्गार किती सार्थ आहेत याचं चिंतन आपल्याला या अक्षरांकडे पाहिल्यानंतर, अक्षरांचं आपण अवगाहन केल्यानंतर आपल्या लक्षात यायला मदत होऊ शकते. विठ्ठल 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 आज आपण या ठिकाणी जे एकत्रित जमलेलो आहोत माऊली महावैष्णव आपल्या समस्त वारकऱ्यांचे, म्हणजे ज्यांना सुप्रीम कोर्टच्या ठिकाणी मानलं जातं, सर्वोच्च न्यायालय आहे की नाही, असे असणारे ज्ञानोबराय. बहिणाबाईंच्या मते वारकरी संप्रदायाचा मूळ आधार जर कोण असतील तर ज्ञानोबराय. आणि या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त म्हणजेच आपल्यासाठी असणाऱ्या सर्वोत्कृष्ट सोहळ्यामध्ये आपण एकत्रित जमलेलो असताना या सद्गुरू जोग महाराजांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांनी फक्त म्हणावं एरवी तरी मी मूर्ख, परंतु माझ्यासारख्याला ते फार यथार्थ आहे म्हणायला. एरवी तरी मी नुसता मूर्ख नाही तर महामूर्ख. परी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, किंवा तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. या ठिकाणी महाराज आहेत भाकरे महाराज ना, या लोकांनी बघितलेले माझा अल्लड उल्लडपणा संस्थेत असताना. अर्थात तितका काही सुज्ञ विद्यार्थी म्हणून मी प्रसिद्ध नव्हतो, पण तरी देखील सद्गुरू जोग महाराजांच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवेचा सुयोग प्राप्त होतो हे मी माझं सौभाग्य समजतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल माऊलींचा समाधी सोहळा म्हणजे सगळ्या वारकऱ्यांकरताच, नुसतं वारकऱ्यांकरताच नाही तर समस्त साधू संतांकरता एक विशेष पर्वणी आहे. आणि त्यामुळं निळोबाराय म्हणतात ना की निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. या न्यायानं आपण देखील या ठिकाणी
आपल्या पदरामध्ये सौभाग्याचा लाभ पाडून घेण्याकरता या सोहळ्यामध्ये येत असतो. आणि याही वर्षी आपल्या कुठेतरी पूर्वपुण्याई असेल आणि त्या पुण्याईनं आपण या ठिकाणी येऊन पोहोचू शकलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना संत सेना महाराज आपला सद्भाव व्यक्त करतात. ज्या ज्ञानोबरायांबद्दल बोलतात ते ज्ञानोबराय देखील महान संत, असे तसे संत नाही, तर सर्व संत मान्य संत, असे विशेष संत, विशेष अधिकार संपन्न संत. आणि त्या ज्ञानोबरायांविषयी बोलणारे जे संत सेना महाराज आहेत ते सुद्धा अधिकारी महापुरुषच होते. आणि ज्या वेळेस एखादा अधिकारी महापुरुष एखाद्या अधिकारी महापुरुषाबद्दल बोलतो त्यावेळेस त्या बोलण्याला तितकाच अर्थ सुद्धा प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की संत सेना महाराजांनी ज्ञानोबरायांना धन्यता दिलेली आहे किंवा ज्ञानोबरायांविषयीचे धन्यतेचे उद्गार व्यक्त केलेले आहेत. एरवी आपण व्यवहारात पाहतो धन्यतेचे उद्गार व्यवहारात पण वापरले जातात नाही का. बऱ्याच वेळा ते उलट्या अर्थाने पण वापरले जातात. एखाद्याने खरंच चांगलं काम केलं, चांगली कामगिरी, काहीतरी विशेष गोष्ट त्याला संपादन करता आली. चला एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने अभ्यास करून संपूर्ण राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकावला, त्याने ते यश संपादन केलं. लोक बोलतात वा रे वा, धन्य हा त्या मुलाची. का? कारण घरची परिस्थिती काहीच नव्हती, त्याला कुठल्याही प्रकारचा खास वर्ग, ज्याला शिकवणी बोलतात, शिकवणीचा वर्ग त्याने काही लावलेला नव्हता, परंतु तरी देखील पहा राज्यात पहिला क्रमांक काढला. कुठल्याही प्रकारची पुस्तकांची उपलब्धता त्याला नव्हती, अशीच याची त्याची पुस्तके घेऊनच तो अभ्यास करत होता, परंतु पहा तरी सुद्धा त्याने चांगला प्रथम क्रमांक पटकावला. असे एखाद्या व्यक्तीविषयी खरोखर त्याने चांगलं काहीतरी केलं, व्यवहाराच्या दृष्टीनं काहीतरी विशेष केलं, म्हणून त्याच्याबद्दल धन्यतेचे उद्गार निघू शकतील. पण बऱ्याच वेळा हे शब्द, हे धन्यतेचे उद्गार उगाच एखाद्याला टोमणा देण्याकरता पण वापरले जातात. म्हणजे समोरचा व्यक्ती काहीतरीच करत असेल, योग्य त्या गोष्टी त्याच्याकडून घडत नसतील, फारच चुकत असेल, त्यावेळेस सुद्धा बोलत अरे बाबा धन्य आहे रे या माणसाची, धन्य आहे या माणसाची, काय काय करायला पाहिजे. कपाळाला तर चांगला टिळा आहे, उभा गंध, आणि नुसतेच शिव्या देतो, असं एखाद्याबद्दल बोललं जाईल कदाचित, हे की नाही. हे धन्यतेचे उद्गार एखाद्याने आपल्याकरता व्यवहारात वापरले, चांगलं केल्यानंतर जरी वापरले, वाईट केल्यानंतर वापरल्यानंतर आपल्याला वाईट वाटेल, परंतु चांगलं केल्यानंतर जेव्हा एखाद्याने आपल्याकरता धन्यतेचे उद्गार वापरले तरी खऱ्या अर्थानं परमार्थात जिला धन्यता म्हणतात ती धन्यता ती नसते बरं. पण ठीक आहे, तेवढे शब्द सुद्धा आपल्याला समाधान देऊन जातात आणि आपल्याला मनोमन वाटतं की खरोखर या माणसाने माझ्यासाठी चांगले उद्गार काढले, आणि ते त्याचे उपकारच असतात. आपण खरोखर किती पात्र असतो देवाला माहिती. परंतु या ठिकाणी वापरले जाणारे धन्यतेचे उद्गार मात्र तशा प्रकारचे नाही. कोणी कोणाला समाधान देण्याकरता उगाच वापरलेले हे उद्गार नाहीत, कारण हे संतांनी वापरलेले उद्गार आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांच्याविषयी वापरले त्यांचा अधिकार जर विचारात घेतला तर खरोखरच एकदा नाही कितीतरी वेळा धन्य धन्य म्हणावं तरी सुद्धा कमीच. आणि संतवाङ्मयामध्ये आपल्याला दिसतं सुद्धा. आता काय झाले माहिती आहे का, माझं नाही पाठांतर, आपले पूजनीय माऊली एकदा सेवा करत असताना, म्हणजे माऊलींच्या संबंधानं मी दोनदा बघितलं. एकदा असं की माऊलींना आपल्या संस्थेतर्फे विनंती केली जात होती की महाराज आता तुम्ही पाठांतर भरपूर झालं, चांगलं पाठांतर झालं, आता
संस्थेमध्ये शिक्षक म्हणून सेवा द्यावी, रुजू व्हा. माऊलींचे उद्गारात मी स्वतः ऐकलेत समक्ष. माऊली त्यावेळेस प्रतिक्रिया देतात आपल्या संस्थेला की माझा अधिकार नाही म्हटले काहीच. मला आपले संडास जे रूम आहेत ना, संडासच्या रूम, बाथरूम, ते बाथरूम साफ करण्याची वगैरे सेवा असेल तर सांगा म्हटले, मी ते करू शकतो, मला ते जमेल. शिकवणं मला जमणार नाही एक. आणि दुसरं एक सांगत होतो ते लक्षातून गेलं माझ्या आता. विठ्ठल दुसरं ते मुख्य इथल्या संबंधाने बोलत होतो की एक दिवशी माऊली सेवा करताना प्रवचन किंवा कीर्तनाची सेवा काहीतरी होती आणि त्याच्यामध्ये माऊली बोलले की पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची. कोण म्हणतात? ज्यांनी गाथेची अक्षरं कंठस्थ केलेली आहेत, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कंठस्थ केलेली आहे आणि सातत्यानं महात्म्यांचा सत्संग केला आहे. मला वाटतं त्यामुळेच ते बोलू शकतात की पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची. खरं आपल्या संस्थेचं हे भूषण आहे बरं का. म्हणजे अशी जी वृत्ती सहजतेनं असते हे आपल्या संस्थेचं भूषण आहे. आठवतं म्हणून सांगतो, पूजनीय वैकुंठवासी निकम बाबा, गुरुवर्य निकम बाबा, आमच्याच पाठाचा प्रसंग आहे. 2ऱ्या वर्षाचा पाठ बाबांनी पूर्ण केला. समारोपाच्या प्रसंगी आपण छोटंसं पूजन करत असतो विद्यार्थ्यांतर्फे. तसंच पूजन करताना विद्यार्थ्यांनी एक नियोजन आखलं कार्यक्रमाचं की चला बाबांचं काहीतरी आपल्याला उद्बोधन ऐकायला मिळावं म्हणून तसं नियोजन करू. आणि व्यवस्थित याच इमारतीमध्ये व्यवस्था केली बसण्याची वगैरे. आणि बाबांना सांगितलं, निमंत्रण दिलं गेलं, अशा अशा वेळेत आपण यावं. बाबाही त्या वेळेत आले आणि आल्या दरवाज्यामध्ये आल्या तिथे आता बाबांकरताच कार्यक्रम होता. सगळेजण उभे राहिले आणि बाबा म्हटले, काय रे पोरानो काय? तर म्हटले काय नाही बाबा, आपला कार्यक्रम आहे. म्हटले मग मी काय करायचं आहे? म्हटले काय नाही, काही 2 शब्द सांगा. बाबांना विनंती केली काहीतरी 2 शब्द आपण सांगावे. आणि बाबांनी त्या ठिकाणी 2-4 शब्द वापरले. बाबा म्हटले मला काही येत नाही. आणि बाबा तसेच उलट्या पावलानं फिरले आणि निघून गेले. आता मला सांगा, बाबांना काही येत नव्हतं का? संपूर्ण जीवनभर ज्यांनी ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये साक्षात माऊलींच्या समाधी पुढे ज्ञानेश्वरीची सेवा करावी, पण त्यांनी सुद्धा सहज म्हणावं असं ठरवून नाही बरं. हे कुठेतरी एखाद्याने वजन टाकण्याकरता बोलणं वेगळं असतं आणि सहजतेनं निघणं हे फार वेगळं असतं. हे आपलं संस्थेचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. तर पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची, हे खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीने बोललं पाहिजे. कधी वाचन नाही, कधी महात्म्यांची सेवा नाही, काय नाही, आणि तरी पण कुठेतरी बोंबलत फिरायचं लोकांच्या समोर. आणि खास करून अशा ठिकाणी खरं तर इथे एक वाक्य आठवतं मला, मूर्खोपी शोभते तावत. मी न बोलेन तोपर्यंत शोभेन, बोलल्यानंतर मात्र माझ्यासारख्याला या ठिकाणी या सभेमध्ये तरी शोभा नाही याची जाणीव मला आहे. परंतु तरीसुद्धा एक सेवा वृत्तीनं आलेला योग निभवायचा या वृत्तीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल संत सेना महाराज मात्र ज्ञानोबरायांविषयी बोलतात. ज्या ज्ञानोबरायांविषयी बोलतात ते ज्ञानोबराय खरोखरच विशेष होते. किती विशेष होते! प्रत्येक संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. सर्व संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. जगाच्या मालकांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. आपण समाधीच्या प्रकरणामध्ये दर गुरुवारी आपल्या इथे अभंग मांडण्याची परंपरा आहे का नाही? देवाने सुद्धा जगाच्या मालकाने ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. देव म्हणे रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळी
जो याते दृष्टी न्याहाळी तो वाहते येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळेही गोत्रा सकळेही कुळे पवित्रा याचेनी दर्शने होती. पुढे अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीळकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येऊन या भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माय दिसे किंवा माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्ष येथे देव येऊनी होती पक्ष. हे असे नित्य साक्ष अस्थि नासती उदकी. हे पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कोपे नचले त्यापे अलंकापुरीसी. ऐसे सांगता हरीसी ऐसे सांगता हरीसी प्रेम वो संगले रुक्मिणीसी प्रेम वो संगले रुक्मिणीसी. मने धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मने धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबरायांच्या माता पित्यांबद्दल पुन्हा पुन्हा धन्यतेचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. का तर खरोखरच त्यांचं पूर्वजीवन जर पाहिलं, पूजनीय वक्ते बाबा ज्ञानोबरायांचं चरित्र सांगायचे आणि त्यावेळेस ते सांगायचे की विठ्ठल पंतांच्या पोटी ज्ञानोबराधिक महात्मे जे आले हे उगच आले नाही. फार मोठी तपश्चर्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. अर्थातच अतिशय साधना संपन्न जीवन, साधनामय जीवन आणि त्यामुळं ज्ञानोबरायांसारखी अपत्ये त्यांच्या ठिकाणी अवतरित झाली. अर्थातच धन्य असणाऱ्या माता पित्यांच्या उदरी जन्माला येणारे धन्य ज्ञानोबराय. काय सांगू का, एखाद्याचे माता पिता धन्य असतील परंतु त्या धन्य माता पित्यांच्या पोटी कदाचित संतती धन्यच येईल सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी असा सुयोग आहे की माता पिता ही धन्य आणि त्यांची संतती सुद्धा ज्ञानोबराधिक सर्व चारही भावंड विशेष धन्य. त्या धन्यतेचं वर्णन अनेक साधू संतांनी केलेलं आहे. हरे धन्य धन्य निवृत्ती धन्य धन्य निवृत्ती धन्य धन्य देवा काय महिमा वर्णावा. किंवा धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञानदेव सोपान सखया. अतिशय विशेष जीवन असणारे हे महात्मे आणि त्यामुळं त्यांच्या संबंधानं काढलेले हे धन्यतेचे उद्गार हे तितकेच सार्थ आहेत. या धन्यतेचे उद्गार काढण्यामागं कुठल्याही प्रकारे उपकार करण्याची भावना नाही, तर उलट
त्यांच्या उपकारातून उरून होण्याची भावना असू शकते. अर्थातच संत सेना महाराज हे ज्ञानोबरायांना मानत असल्यामुळेच, ज्ञानोबरायांचा आदर ते करत असल्यामुळेच ज्ञानोबरायांविषयीचे धन्यतेचे उद्गार अभंगाच्या प्रथम चरणात धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी, महाराज अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी. संत सेना महाराज आपल्या अंतःकरणातील असणारा सद्भाव, ज्ञानोबरायांविषयीचा सद्भाव व्यक्त करतात आणि म्हणतात, धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे. हा सद्भाव व्यक्त करण्याचं कारण काय किंवा व्यक्त होण्याचं कारण काय, तर महात्म्याच्या अंतःकरणामध्ये असलेला सद्भाव हा सहज व्यक्त होत असतो किंवा ते सहजपणे व्यक्त करत असतात आणि त्या सद्भाव व्यक्त करण्याने अनेक साधकांना त्याचा आधार किंवा त्याचा फायदा होऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी बोलतात, माऊली म्हणतात, तेवी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. आता जशी प्रकाशाची व्यवस्था आहे, पूर्वीच्या काळी तशी फारशी प्रकाशाची व्यवस्था नसायची. एखादी, तिला आमच्या भागामध्ये झाकची बत्ती बोलतात, जिकडे तिकडे शब्द वेगळा असेल, गॅसची बत्ती कोण बोलत असेल, काय असेल ते अशा प्रकारे बत्ती घेऊन जायचे. तर त्या बत्तीला तो असणारा प्रकाशाचा दिव्यासारखा भाग, तो प्रज्वलित केलेला ती ज्योत, त्याचा प्रकाश एरवी पाहिला तर जेवढा असेल त्याच्याही पेक्षा विशेष रूपानं, जास्त स्वरूपात तो लोकांपर्यंत पोहोचावा, लोकांना तो प्राप्त व्हावा, याकरता त्याच्या भोवती एक काच लावली असायची. अर्थात काच काय करते, त्या मुळात असलेल्या प्रकाशाला आणखीन विशेष रूपानं प्रसारित करते म्हणा, किंवा विशेष रूपानं प्रगट करते. ज्ञानोबरायांनी इथं म्हटलं की दिवा लावलेला आहे, परंतु तो काचेच्या आत नाही. माऊली म्हणतात, स्फटिकाच्या घरामध्ये दिवा लावलेला आहे. आता स्फटिक आपल्याला माहिती आहे, अत्यंत स्वच्छ, पारदर्शी, आणि अगोदरच मुळात तो चमकणारा, आणि त्याच्यामध्ये दिवा लावलेला आहे. तो दिवा, त्या दिव्याचा प्रकाश त्या स्फटिकातून जसा विशेष रूपानं परावर्तित व्हावा, आणि त्या स्फटिकाच्या घरात राहणाऱ्यांना तर त्या प्रकाशाचा लाभ व्हावाच, परंतु स्फटिकाच्या बाहेर राहणाऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा, याप्रमाणे
महात्मा जो असतो त्या महात्म्याच्या अंतःकरणात असलेले जे सद्भाव आहेत, सद्वृत्ती आहे, ती वृत्ती ज्यावेळेस व्यक्त होते, तो सद्भाव ज्यावेळेस तो महात्मा व्यक्त करतो, त्यावेळेस त्या व्यक्त झालेल्या सद्भावाचा हा नवख्या पारमार्थिकाला फार मोठा आधार असतो आणि त्याचा फार मोठा फायदा पारमार्थिक वाटचाल करण्याकरता होऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल, माऊलींबद्दल संत सेना महाराज जे उद्गार काढतात, एखाद्याला ज्ञानोबरायांचा परिचय नसेल अशा साधकाला, अशा व्यक्तीला जर संत सेना महाराजांचे वचन प्राप्त झाले आणि त्या वचनाच्या आशयातून व्यक्त होणारा संत सेना महाराजांचा भाव जर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला, त्या व्यक्तीने समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर तो भाव जो ज्ञानोबरायांविषयी संत सेना महाराजांचा आहे, काय तर ज्ञानोबराय हे श्रेष्ठ महापुरुष आहेत. ज्ञानोबराय हे धन्य महापुरुष आहेत आणि नुसते धन्य महापुरुष नाही तर दुसऱ्यांनाही धन्यता प्राप्त करून देणारे असे महापुरुष आहेत. आणि त्या ज्ञानोबरायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. आपलं हे कर्तव्य आहे आणि ज्ञानोबरायांच्या संबंधानं आपण जर ह्या गोष्टी केल्या तर ही गोष्ट आपल्या कल्याणासाठी काम करू शकते. असा जो भाव आहे, तो भाव जर एखाद्याला लक्षात आला तर मला सांगा, त्या व्यक्तीचं नुकसान होईल की फायदा? अर्थातच त्या व्यक्तीला त्या सद्भावाच्या समजुतीमुळे किंवा सद्भाव समजल्यामुळे त्या व्यक्तीला निश्चितच पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईल. का तर ज्ञानोबरायांसारख्या महापुरुषाचा आदर कसा करावा किंवा आदर करायला पाहिजे ही गोष्ट समजणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. आणि संत सेना महाराज ज्ञानोबरायांविषयीचा आदर व्यक्त करतात. सेना महाराज म्हणतात, धन्य महाराज अलंकापुरवासी. सेना महाराज बोलत असताना ज्ञानोबरायांबद्दलच बोलतात. हे आपल्याला पूर्ण अभंगाची चरण पाहिल्यानंतर लक्षात येतं. इथे फक्त महाराज शब्द वापरलाय, धन्य महाराज अलंकापुरवासी. तसं पाहिलं तर अलंकापुरवासी म्हटलं तर अलंकापुरातले आणखीन एक महाराज आहेत, हे का नाही, सिद्धेश्वर भगवान. तर सिद्धेश्वर महाराजांबद्दल पण बोललेलं असू शकतं, असं कदाचित वाटलं तर त्याचं उत्तर पुढे चिंतन केल्यानंतर लक्षात येण्यासारखं आहे. ज्ञानोबरायांबद्दलच संत सेना महाराज बोलतात आणि हे धन्यतेचे उद्गार काढत असताना ज्ञानोबरायांना महाराज म्हणतात. खरं सांगू का, एरवी मी तुम्हा आम्हाला म्हणत असताना माझ्यासारख्यांचं ग्रहण करून बोलतोय. लोक महाराज म्हणतात, फार आदर दिला लोकांनी, फार आदर दिला. इतकाही देण्याची आपली पात्रता असेल की नाही सांगता येत नाही, परंतु लोक महाराज म्हणतात. खरं तर बुवा म्हणण्याची पद्धतच बरी होती. आता या महाराज शब्दाने इतकी गडबड झाली, सवय लागली की एखाद्याला कोणी बुवा म्हटलं किंवा बुवा लिहिलं, महाराज नाही लिहिलं कुठेतरी पत्रिकेमध्ये उल्लेख करताना, तरी गडबड होऊन जाते आणि माणूस उगाचच स्वतःला मग महाराज समजायला लागतो लोकांनी म्हटल्यामुळं. महाराजांचं वेगळं आहे. ज्ञानोबराय मात्र खरोखरच महाराज आहेत. असे तसे महाराज नाही तर सर्ववरिष्ठ असे असणारे ज्ञानोबराय. या ज्ञानोबरायांबद्दल ज्ञानेश्वर माऊली धन्य महाराज, ज्ञानेश्वर माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली, तेने निगमवल्ली प्रगट केली. धन्य महाराज
माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. खरे महाराज म्हणजे ज्ञानोबा आहे का नाही. आणि त्यांच्याबद्दल सेना महाराज म्हणतात, धन्य महाराज अलंकापुरवासी. सेना महाराज ज्यावेळेस बोलतात ज्ञानोबा यांना समोरच ठेवून ते बोलतायत, परंतु माझ्या समोर योगायोगाने आपले बाबा पण बसलेले आहेत. मी सुरुवातीपासून लाभ घेतो त्याचा की अलंकापुरवासी आहेतच आणि धन्य महाराज पण आहेतच. आता इथे पाहायला गेलं तर अनेक धन्य महात्मे आहेत. म्हणजे कितीतरी साधक सज्जन या ठिकाणी समर्पित वृत्तीनं ज्ञानोबांच्या चरणाजवळ वास्तव्य करतात. तो विशेषता ही आहे की ते कुठे विशेष रूपानं प्रगट व्हायला तयार नाहीत. विठ्ठल 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 धन्य महाराज अलंकापुरवासी. अलंकापुरवासी, अलंकापुरामध्ये वास्तव्य करणारे किंवा वास्तव्याला असणारे, समाधिस्थ असणारे, या अलंकापुरामध्ये वास्तव्य करणं याच्यामुळे धन्यता दिली का, तर तसाही संबंध त्याचा लावता येऊ शकतो की अलंकापूर हे क्षेत्र तसं सहजासहजी कोणालाही वास्तव्य करायला मिळण्यासारखं नाही. या क्षेत्रामध्ये एखाद्याला वास्तव्य करायला मिळालं तरी सुद्धा त्याच्या जीवनातली ती विशेष गोष्ट असू शकते. आणि पारमार्थिक दृष्ट्या जर ती व्यक्ती गंभीर असेल तर निश्चितच ह्या गोष्टी तो विचार करून समजून घेऊ शकतो. मला सांगायचं एवढंच की या क्षेत्रामध्ये नुसते वास्तव्याला असणारे तुमच्या आमच्यासारखे वेगळे, परंतु या ठिकाणी समाधिस्थ राहून आपले पूजनीय वैकुंठवासी वैद्य बाबा बाळचंदाचं ते प्रमाण नेहमी बोलायचे, ज्ञानदेवे घेतले दान बाबा घेतले दान हृदय धरून या ध्यान बाबा समाधी बैसला निर्वाण बाबा दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू. अर्थात नुसते वास्तव्याला एरवी इतर लोक राहतील ते वेगळं, परंतु महाराज या ठिकाणी नुसते बसलेले नाहीत, तर लोक कल्याणाकरता, लोकोपकाराकरता आणि स्वानंदाकरता महाराज या ठिकाणी समाधिस्थ आहेत, है की नाही. ज्ञानोबांच्या या ठिकाणच्या वास्तव्यामुळं या ठिकाणी म्हणजे पूर्वीच महात्म्य संपन्न असणारी ही भूमी, परंतु ज्ञानोबांसारख्या महात्म्यांच्या वास्तव्यामुळं या भूमीला आणखीनच विशेष महत्ता प्राप्त झालेली आहे. इथे महाराज म्हणतात, धन्य महाराज
अलंकापुरवासी. या अलंकापुरामध्ये वास्तव्य करून स्वतःच्या तेजोवलयानं, स्वतःच्या साधनेच्या सामर्थ्याने सगळ्या जगावर उपकार करणारे ज्ञानोबराय. श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा देवा चरणी मस्तक असो दिवस रजनी. केला जगासी उपकार तारी येले नारी नर. अर्थात कितीतरी लोकांचा ज्ञानोबरायांच्या या ठिकाणच्या वास्तव्यामुळं, ज्ञानोबरायांमुळे उद्धार झाला असेल हिशोब नाही. आणि अशा उपकारक असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सेना महाराज म्हणतात, धन्य महाराज अलंकापुरवासी. व्यवहारात लोक धन्यता देतात, समोरच्याला प्रेरणा वगैरे मिळावी. छोट्या मुलाला एखाद्याला बोललं, आपण मगाशी उदाहरण पाहिलंच, छोट्या मुलाला एखाद्याने कोणीतरी म्हटलं धन्य आहे, चांगलं काम केलंस तू, की त्याला प्रेरणा मिळते काहीतरी करावी. इथे तसं नाही. इथे ही धन्यता दिल्यानंतर खऱ्या महात्म्याला योग्य त्या ठिकाणी आपण धन्यता दिल्यामुळं आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होण्याची ती व्यवस्था असते. अर्थात त्यामुळे आपल्या जीवनाला खरी धन्यता प्राप्त होऊ शकते. महाराज म्हणतात, धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे. ज्ञानोबरायांपुढे सर्वस्व समर्पणाच्या वृत्तीनं साष्टांग नमस्कार सेना महाराज करतात. अर्थातच ज्यांना ज्ञानोबरायांचा परिचय नाही अशांकरता एक कर्तव्याची जाणीव करून दिली की ज्ञानोबरायांपुढे नतमस्तक झालं पाहिजे. सर्वस्व समर्पणाच्या वृत्तीनं ज्ञानोबरायांपुढे नतमस्तक झालं पाहिजे. साष्टांग तयासी नमन माझे. बरं, ह्या ज्ञानोबरायांना धन्यता देतात, त्यांना नमस्कार करतात का? ते संत आहेत, विशेष आहेत, महात्मे आहेत म्हणून करतात. पण काय काय त्यांचे विशेषता आहेत असं जर कोणी विचारलं तर त्याच्यातली एक विशेषता अभंगाच्या दुसऱ्या, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेतिवा
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे 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 ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे ज्ञानदेवाचे नित्य नाम घेता वाचे उद्धरती दयांची सकळ पुणे उद्धरती दयांची सकळ पुणे ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती दयाची सकळ पुणे उद्धरती दयाची ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे ज्ञानदेवाचे नित्य संत सेना महाराज म्हणतात, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. इथे म्हणत असताना जरी एक वचनी असलं तरी आपल्या हरकने ज्ञानदेवांचे असा त्याचा आशय घेतला पाहिजे. या ज्ञानदेवांचे नित्य नाम घेता वाचे. घेती वाचे कुठे कुठे पाठ आहे. उद्धरती तयांची सकळ कुळे. ज्ञानोबरायांच्या नावाचा फार मोठा महिमा आहे. आताच आपण पाहिलं ज्ञानोबरायांच्या नामाविषयी एकदा आपल्या मुक्ताबाईंच्याच फडावर पूजनीय वैकुंठवासी जवळेकर महाराजांची सेवा होती. त्यावेळेस त्यांनी ज्ञानोबरायांच्याच नामाचा महिमा वर्णन करणारा संत नारा महाराजांचा अभंग घेतला होता. ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानोबरायांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की ज्ञानोबरायांच्या नावाचा उच्चार जर केला, त्यांच्या नामाचा उच्चार जर केला तर माया समूळ विलयाला घालवण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानोबरायांच्या नामामध्ये. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तो सर्वज्ञ ज्ञान विरहित भक्ती प्राप्ती संज्ञा प्रतिज्ञा
हे किती सार्थक आहे. एखाद्याचं नाव प्रकाश असतं, परंतु त्याला शोधण्याकरता प्रकाश असेल तर तो सापडेल, नाही तर सापडेल की नाही, दिसेल की नाही सांगता येत नाही. परंतु ज्ञानोबऱ्यांचं नाव नुसतेच ज्ञानदेव नाही, तर साक्षात भगवंताने वर्णन करावं. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, आहे का नाही. ज्ञानसागरा अनुभवा, अशा प्रकारे ज्ञानोबऱ्यांचं वर्णन केलं जातं. आणि इथे शब्द आहेत, हे ज्याची आज्ञा. आता महाराजांनी जे प्रमाण म्हटलं, ज्ञानाग्नीने पापे जळती, हे ज्याची आज्ञा. म्हणजेच काय तर मोक्षाची सोडी बांधी करी, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, हे ज्ञानोबऱ्यांच्या अधिकार कक्षेतलं आहे, त्यांच्या हातातलं आहे सगळं. आज्ञा म्हणजेच काय तर त्याचे ते नियामक आहेत. ते एखाद्याला कशाला प्रसिद्ध उदाहरण आहे ना, हे की नाही. रेड्या मुखी वेद बोलविला, रेडा मुखे वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, अशी फार मोठी मोठी उदाहरणं ज्ञानोबऱ्यांच्या चरित्रामधली आहेत. ज्ञानोबराय हे साक्षात ज्ञानाचे अधिकारी आहेत. नव्हे, ज्ञानाला वाटेल तशा पद्धतीनं, वाटेल त्याच्यामध्ये ते संप्रेषित करू शकतात. इतकं मोठं सामर्थ्य ज्ञानोबऱ्यांचं आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी नात्रायांचा अभंग आहे. जप हा करी तू सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ब्रह्मप्राप्तीची संज्ञा म्हणजे नाम. हे ज्ञानोबऱ्यांचं नाम कसं आहे तर नामानेच मोक्ष. ज्ञानदेव म्हणता माया, अशी ही संज्ञा ज्ञानोबऱ्यांची. ज्ञाता ज्ञेय होय निजांग, ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती, हे ज्याची आज्ञा. आणि त्या ज्ञानोबऱ्यांचं नाव जर घेतलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, याचा दोन प्रकारे अर्थ लावला जातो. एक तर ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, म्हणजे देव ज्ञान देतो, असाही त्याचा आशय सांगितला जातो. किंवा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव ज्ञान देतो, म्हणजे ज्ञान देव देतो पण ज्ञानदेव रूपी देव देतो. आता इथे देतो शब्द एकेरी असला तरी आपण आशय त्याचा घेत असताना गांभीर्यानं महात्म्यांसंबंधी आपण विचार करतो, हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज देतात असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. म्हणजेच ज्ञानोबऱ्यांच्या नामाचा जर उच्चार केला तर त्या नामाच्या जपानं माणसाला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि असं तसं ज्ञान नाही, है की नाही. पोटभरी विद्या नाही तर मरणमारी विद्या, नाही का, ती प्राप्त होते. इतकं मोठं सामर्थ्य ज्ञानोबऱ्यांच्या नावामध्ये. नाथरायणीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ते चारही भावंडांच्या नामाचं वर्णन केले. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोराती, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे एखादे कीर्तनकार नाही बोलिले, शिवादी देव बोलिले. सोपानही 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. ऐसी ही 14 अक्षरे.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ऐसी ही 14 अक्षरे जो उच्चारी मुखद्वारे, जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. किती मोठी आणि किती गांभीर्यानं विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे महाराज. ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे म्हणजे माऊलींचा साक्षात्कार त्या व्यक्तीला होऊ शकतो. काय असतं, सहज प्राप्त झालं की बऱ्याच वेळा त्याचं महत्त्व कळतच असं नाही. आपल्याला या महाराष्ट्राला भले ज्ञानबा तुकाराम या रूपात असेल, परंतु ज्ञानबा तुकाराम सहज प्राप्त ना, त्यामुळे महत्त्व कळत नाही. जेवढं कळायला पाहिजे तेवढं कळत नाही, तिथे गडबड होते. परंतु ज्ञानोबा यांच्या नामाचा महिमा फारच विशेष आहे. आता तुम्ही बोलाल आटोपत घेतलेलं बरं होईल, तुझं बाकी ज्ञान नंतर पाजळ, असं कदाचित म्हणाल. म्हणून एकदा मधलं भजन घेऊ आणि सेवा आटोपती घेऊ. विठो पार कुमाई धन्य महाराज अलंकापुरवासी, 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 धन्य महाराज अलंकापुरवासी. साष्टांग तयासी
नम नमः
संत सेना महाराज म्हणतात, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयांची सकळ कुळे. एखादा बऱ्यापैकी पारमार्थिक जीवन जगत असणारा साधक ज्ञानोबरायांच्या नामाचा आश्रय करील आणि त्याला ज्ञानोबराय तारतील याच्यात नवल नाही. अत्यंत टाकाऊ जीवन ज्यांचं असेल अशाही व्यक्ती जर ज्ञानोबरायांच्या नामाचा आश्रय करतील तर त्याचाही उद्धार ज्ञानोबराय करू शकतील. एक उदाहरण आहे ज्ञानोबरायांच्या चरित्रातलंच. वीरमंगल नावाचा एक ज्योतिर्विद होता. ज्योतिषाचं चांगलं ज्ञान होतं त्यांच्याकडं. ख्याती होती आणि राज दरबारामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली राजज्योतिष म्हणून. आणि राजज्योतिष म्हणून त्यांची नियुक्ती केली असताना काही मुहूर्त वगैरे, काही समस्यांवर निराकरण वगैरे करण्याच्या प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला जायचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं. आणि राजव्यवहार चालवण्याकरता त्यांचं चांगलं सहकार्य होऊ लागलं, नाव वाढलं. अजून एके दिवशी त्यांचे जे राजा होते ते शिकारी करता गेले. आणि शिकारी करता गेले असताना त्यांच्या मनामध्ये कुत्सित भाव आला. आणि कुत्सित भाव आल्यानंतर मला वाटतं स्त्रीला, कुठल्या तरी स्त्रीला पाहून कुत्सित भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये आला. आणि स्वतःला रोखलं त्यांनी. म्हटले, ह्या प्रसंगी आपल्या अंतःकरणात असं विचलितपणा येण्याचं काही कारण नव्हतं, यायला नव्हतं पाहिजे होतं असं, नाही तेच, परंतु आलं. आता आपण पुढच्या कार्याला गेल्यानंतर काहीतरी विघ्न होण्यापेक्षा आपण मागे फिरलेलं बरं, या वृत्तीने ते मागे आले. आणि राजदरबारात आल्यानंतर ज्योतिषांना विचारलं, नेमके मी शिकारीला गेलेलो असताना परत का आलो, मला याचं कारण तुम्ही सांगा म्हटले. आता ज्योतिषांनी पण महाराजांनी विचारल्याप्रमाणे जी काही पद्धती असेल निकष काढण्याची प्रयत्न केले, प्रयत्न करून पाहिले, परंतु योग्य निकष, योग्य उत्तर काय येईना, सापडेना. राजाने म्हटले, हे उत्तरच नाही तुम्ही जे देता, ही उत्तरं नाहीत, मला योग्य उत्तर पाहिजे. आणि तुमच्याकडे तर चांगलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग काय मग? आता राजाच्या मनातला, राजाला लहर आली तर काय, आली लहर की केला. म्हटले काय नाही, तुम्हाला पूर्ण याच्यातूनच काढून टाकू, सजा देऊ म्हटले तुम्हाला. या राजज्योतिष पदावरनं तर तुम्हाला काढूनच टाकू, परंतु शिक्षा टोठावली जाईल. असं बोलल्यानंतर आता घाबरला. म्हटले थोडा वेळ मला द्या. किती वेळ लागेल? एक आठवड्याभराचा साधारणतः वेळ मागून घेतला. तेवढ्या वेळामध्ये उत्तर शोधण्याचा रोज प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या पद्धती, जाणकारांचं सहकार्य घेऊन प्रयत्न करतोय, परंतु त्याला काही उत्तर सापडेना. जे काय उत्तर द्यायचं राजा म्हणायचं हे उत्तरच नाही, हे कारणच नाही. म्हटले काय करावं, आता शेवटचा दिवस राहिला, अतिशय तणाव. आता विचार करा किती तणाव असेल. एकतर मान मिळू नये माणसाला, आणि मिळाला तर पदच्युत व्हायची पाळी येऊ नये, है का नाही, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. परिस्थिती आली आणि त्यातल्या त्यात शिक्षाही होणार होती. अतिशय तणावयुक्त चेहरा निस्तेज झालेला एका वेश्येने त्यांना पाहिलं त्या अवस्थेत. आणि त्या वेश्येने ओळखलं की याच्या मागे काय गंमत आहे, काय कारण आहे, ओळखलं. आणि त्याला स्वतःहूनच आवाज देऊन त्या वेश्येने सांगितलं की अहो ज्योतिषी बुवा, तुमची अडचण काय ते मला माहिती आहे म्हटले, आणि त्याचं उत्तर पण मला माहिती आहे म्हटले. आता अडचणीत आहे हेच पहिल्यांदा समजलं, याचं त्याला आश्चर्य वाटलं. मी ज्योतिष असून मला सापडेना, आणि ही सांगते उत्तर पण माहिती आहे. नेमकी काय? त्यावेळेस त्या माता माऊलीने सांगितलं की मला माहिती आहे, मी तुला उत्तर सांगते ते जाऊन राजाला सांग म्हणे.
तुझी सुटका होईल म्हणे, तुझी सजा वाचेल आणि तुझं पद पण सुरक्षित राहील. हा म्हटला, अरे अगं बाई, तुझा माझा परिचय नाही, काय नाही, तुझ्यावर विश्वास ठेवून मी तसं कसं जाऊ. म्हटले वाचायचं असेल तर जा. म्हटले पण तुला कसं काय माहित, ते सगळं नंतर सांगते म्हटले कीर्तन, पण आता तू पहिल्यांदा तिथं जाऊन तुझं उत्तर सांग आणि एकदाचा मोकळा हो तणावातून आणि सुटकेचा निश्वास टाक, मग ये विचार, मी तुला सगळं सांगते. ज्योतिषाने विचार केला, आता मरता क्या न करता या न्यायानं तो गेला, काय करावं. गेला आणि सांगितलं की असं असं झालं, कुत्सित भाव तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आला आणि त्यामुळे तुम्ही शिकारीवरनं परत फिरलात. मग ते स्त्रीला पाहिल्याचं निमित्त असेल किंवा काय असेल, त्या निमित्तानं तुमच्या अंतःकरणात भावात बिघाड झाला आणि म्हणून तुम्ही शिकारीहून परत आले. असं सांगितल्यानंतर राजा म्हटलं बरोबर उत्तर दिलं आणि मग तुझी सजा वगैरे आता काय माफ, काही प्रश्नच नाही. आता तो ज्योतिषी अचंबित झालेला होता, तसाच तो त्या माता माऊलीला भेटण्याकरता गेला. मी शब्द मगाशी वापरला वेश्या, परंतु ती परंपरेने वेश्या होती, म्हणजे तिचं कुळ वेश्येचं होतं म्हणून वेश्या होती. तिच्या जीवनामध्ये स्वतः परपुरुषाचा स्पर्श देखील तिच्या सौभाग्यानं पूर्वपुण्यानं बिलकुल झालेला नव्हता. आणि विशेष म्हणजे ज्ञानोबाराधिक महात्म्यांच्या नामजपामुळे तिच्या जीवनात असं दुष्कृत्य झालं नव्हतं, परंतु तिची आई वेश्या होती आणि त्यामुळं वेश्येची कन्या म्हणून ती एक वेश्या म्हणून तिची प्रसिद्धी होती. तिला वेश्याच म्हणूनच ओळखत होते, कारण त्यांचं कुळच वेश्येचं होतं. आता त्या स्त्रीला जेव्हा येऊन ते वीरमंगल विचारतात, त्यावेळेस तिने दिलेलं उत्तर ध्यानात ठेवा. तिने सांगितलं की हे सगळं मला जे कळतं ना, नुसतं एवढंच नाही, मला भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं म्हटले. आणि याचं कारण काय, तर तिने सांगितलं माझ्या गुरुजींनी दिलेला नाममंत्र मी जपते म्हटले. कोणतं नाम आहे ते, तिने या चारही भावंडांची नावं सांगितली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. या चारही नामांचा जप म्हणे मी सतत करते आणि त्यामुळं एवढं सामर्थ्य आहे की वेश्येच्या कुळातली असून सुद्धा निष्कलंक. आणि तिच्या आईचाही इतिहास असं सांगितला जातो, तिची जी आई होती ती जरी वेश्या असली तरी तो आधी जरी दुराचारी या न्यायाने शेवटच्या काळामध्ये तिला विरक्ती झाली उत्पन्न. अत्यंत दोषी माणसाला विरक्ती होण्याची जास्त संभावना असते आणि तिला ती झाली. त्यामुळे तिने माऊलींच्या वडिलांच्या गुरुजींचा आश्रय घेतला आणि त्यांच्याकडून तिने आशीर्वाद प्राप्त केला आणि तिचं जीवनाचं सरते शेवटी कल्याण झालं. आणि महात्म्याच्या आशीर्वादानं काही होऊ शकतं, आहे का नाही. आशीर्वादे हित तुमची या म्हटलेलंच आहे. या कन्येने ही त्या आईच्या सोबतच होती त्यावेळेस. ती म्हटली माझं गुरुजी, माझी गती काय. त्यावेळेस गुरुजीने तिला आशीर्वाद दिला होता, म्हटले तुझंही कल्याण होईल. आणि त्यावेळेस हा मंत्र तिला दिला होता. म्हटले काही वर्षांनंतर हे महात्मे तुला दर्शन देतील आणि तुझं कल्याण होईल म्हटलं. अर्थात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या नामांमध्ये किती महात्म्य आहे. अर्थात आपण तितक्याच गांभीर्यानं यांचा विचार केला पाहिजे. अत्यंत टाकाऊ जरी आपण असलो, मी मुद्दाम म्हणतो आपण, मी माझ्यासारख्यांचं ग्रहण करूनच बोलतो. मला माहिती आहे या ठिकाणी फार मोठे महात्मे बसलेले आहेत, मला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. म्हणजे हे बोलत असताना मी माझ्यासारख्या टाकाऊ लोकांचंच ग्रहण करून बोलतो की आपण कितीही टाकाऊ जरी असलो ना तरी सुद्धा आपल्याला त्या स्थितीतून सुद्धा सुधारण्याची ताकद या महात्म्यांच्या नुसत्या नामोच्चारणामध्ये. फक्त ते नामोच्चारण आपण अंतःकरणापासून केलं पाहिजे, मनापासून श्रद्धेनं सद्भावनेनं जर आपण केलं तर आपलं कल्याण होऊ शकतं. म्हणतात संत सेना महाराज, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयांची सकळ कुळे. सकळ कुळे आणि त्यातल्या त्यात ती कशीही असली तरी ती सगळी कुळे उद्धरती. एवढी मोठी ताकद या ज्ञानोबरायांमध्ये. उगच कोणाच्याही नामामध्ये ही ताकद येत नसते, तर त्यांचं जीवनच तितकं धन्य होतं आणि त्यामुळं त्यांच्या त्या नामामध्ये विशेष सामर्थ्य होतं. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे,
उद्धरती तयांची सकळ कुळे. पुढे या क्षेत्रातील आणखीन विधी सांगतात. इंद्रायणी स्नान करीती किंवा करिता प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या केल्या पाहिजेत. पूजनीय बाबा या ठिकाणी आहेत. मी जेव्हा आपण बघितलंय बाबा क्षेत्रामध्ये वास्तव्याला असताना इंद्रायणी स्नान कधी बाबांनी चुकवलं नाही. पूजनीय बाबा समोर आहेत. मी असं बाबांविषयी ऐकलेलं आहे. अगदी एकाच मिनिटात सांगतो थांबतो, अर्ध्या मिनिटात, की आणीबाणीचा काळ होता, काहीतरी कर्फ्यू लागला होता वाराणसी क्षेत्रामध्ये. परंतु बाबा स्नानाला जाण्याचा बाबांचा पहाटेचाच नियम होता. स्नानाला जात असताना कोणीतरी अडवलं शिपायांनी. म्हटले तुमचं काम तुम्ही करा. म्हणजेच काय, प्रसंग तुम्हाला जर चुकीचा वाटत असेल तर तुम्ही गोळी घाला, पण मी माझं स्नान चुकवणार नाही. अशा वृत्तीने जीवन जगणारे महात्मे आपल्या समोर आहेत, हे का नाही. काय दिव्य महात्मे होते आपले. पूजनीय सगळेच गुरुजनांचं स्मरण होतं या निमित्तानं. पण काय, माझी वाणी तोकडी आहे, वाणीत सामर्थ्य नाही की मी ते तुमच्या समोर उभं करू शकतो. परंतु माझ्या अंतःकरणात मात्र या महात्म्यांना पाहिल्यामुळं जो सद्भाव आहे, हा सद्भाव प्रामाणिक असावा आणि तो कायम टिकून राहावा आणि अशा महात्म्यांचं दर्शन जन्मोजन्मी घडावं एवढी प्रार्थना ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. थांबत असताना इंद्रायणी स्नान, सरळ सरळ अर्थ सांगतून थांबतो. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या. सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिणे, ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. अर्थात स्वतः तर धन्य आहेतच ज्ञानोबराय, परंतु त्यांच्या दर्शने त्यांचे धन्य झाले जिणे, ज्यांनी ज्ञानोबरायांचं दर्शन केलं, ज्यांनी ज्ञानोबरायांच्या क्षेत्राचा वास केला, ज्यांनी ज्ञानोबरायांच्या नामाचा जप केला, ज्यांनी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची सेवा केली, ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीची सेवा केली, त्यांचंही जीवन धन्य करून टाकण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायांमध्ये. म्हणून म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार. वारंवार ज्ञानोबरायांना नमस्कार करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.